आजची मिसा स्वर्गवासी आंजा आबाच्या आत्म्यासाठी वाढदिवस कृतिका कमा रेनिता गन्साल्विस शिवाय इतर दुसरे हेतू यांच्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आदाम आणि एवेने पहिलं पातक केल्यानंतर लगेच देवाने त्यांना वचन दिलं, मी एक स्त्री निर्माण करील, ती आणि तिचा पुत्र शैतानाचं सापाचं डोकं ठेचील. आपण आज बघणार आहोत की तारण योजनेमध्ये येशूची भूमिका काय आणि मरियेची भूमिका काय. बलिदानात भाग घेण्यास पात्र होण्यासाठी आपल्या पापाचं स्मरण करूया आणि आपल्या बांधवांकडे देवाकडे माफी मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने मी फार पापी आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा अपराध. म्हणून मी व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या लोकांना अखंड शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लाभू दे. कुमारी मरियेच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला मिळू दे. या जीवनातील दुःखातून आम्हाला मार्ग दाखव आणि सार्वकालिक जीवनाचे सुख दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. प्रभू अंतःकरणातील संकल्प उघड करील. आम्ही ख्रिस्ताचे सेवक आणि देवाचे रहस्यांचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हाला मानावे. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्यायनिवाडा व्हावा ह्याचे मला काहीच वाटत नाही. मी स्वतःचा देखील न्यायनिवाडा करत नाही, कारण
जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्यायनिवाडा करणारा प्रभू आहे. ह्यास्तव त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करू नका. तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील, आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा. सत्याचा अवलंब कर, म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. प्रतिसाद. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे. त्याच्यावर श्रद्धा ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील. प्रतिसाद. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. वाईटापासून दूर राहा. बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. कायम परमेश्वराला न्यायप्रिय आहे. तो आपल्या भक्तांना सोडत नाही. प्रतिसाद. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. संकटसमयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्याचे सहाय्य करतो, त्यास मुक्त करतो आणि तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे. प्रतिसाद. धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. जयघोष. परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. प्रभू तुम्हाबरोबर असो. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शास्त्री आणि परुषी यांनी येशूला म्हटले, योहानाचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसे परुषांचे शिष्य करतात. आपले शिष्य तर खातात पितात. येशूने त्यांना म्हटले, वराण्याबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हाला त्यांना उपवास करायला लावता येईल काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल आणि त्या दिवसात ते उपवास करतील. आणखीन त्यांनी त्यांना दाखला सांगितला. कुणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही. तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल. आणि नवा द्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुधले फाडून गळून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल. म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घालावा. जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही, कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो. प्रभूचे हे शुभवर्तमान.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या श्रद्धेमध्ये आपण प्रकट करतो की येशू आमचा तारणहार आहे. येशू मध्यस्थ आहे. आणि माऊलीबद्दल बोलताना आपण गाण्यामध्ये बोलतो, मध्यस्थीने घे कर तू आम्हासाठी. आता येशू मध्यस्थ आहे, मरिया पण मध्यस्थ आहे. काय बरं रहस्य आहे ह्याचं, आपण आज बघणार आहोत. मानवाच्या तारण योजनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा भाकीत केलेला आणि आता एकमेव तारणहार आहे. हिब्रूकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 10वा अध्याय जो आहे हा संपूर्णपणे येशूच्या तारण कार्याबद्दल आहे. आदामाने पातक केल्यानंतर सगळ्या त्याच्या प्रजेने येणाऱ्या सगळ्या पिढ्या त्यांनी अनुकरण केलं आणि पातकाचे डोंगर पिढ्यानपिढ्या वाढत गेले. कल्पना करा, आज भूतकाळातील सगळ्या पिढ्यांचं पातक, वर्तमान काळातील पिढ्यांचं पातक आणि भविष्य काळात जी पातकं होणार आहेत पिढ्यानपिढ्या, हे सगळं मोठाल्या डोंगरासारखं हे सगळं वजन आहे पातकाचं. आणि ह्या पातकाचं शालन कोण करील? जुन्या करारात आपण बघतो आणि संत पौल इब्रिकरास लिहिलेल्या पत्रात सांगतो की मानवाने कितीतरी बकरे कापले, कोंबडे कापले, रक्त त्यांचं दिलं पापाच्या क्षालनासाठी, हे सगळं अर्पण केलं, कुर्बानी केली. पण त्यामुळे ह्या जगाचं पातक, त्याचं क्षालन झालं का? खंडणी भरून दिली का? नाही. आणि म्हणून पहा हे देवाचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. हा प्रभू येशू ख्रिस्त केवळ तोच देवाचा पुत्र, खरा देव आणि खरा माणूस, केवळ तोच आपल्या पापाची खंडणी भरून देऊ शकत होता. या जगामध्ये आपण बघतो आहोत, कोळी समाजाने कितीतरी कोंबडे कापलेले आहेत, बकरे कापलेले आहेत. पापाचं क्षालन झालं का? नाही. पण इकडे जे फादर आले ना, त्याने सांगितलं हे सगळं स्टॉप करा. आता मध्यस्थ एक मात्र येशू आहे. क्रुसावर खिळला गेलेला आहे, रक्त सांडलेलं आहे, देवाचा पुत्र, मानवाचा पुत्र. त्याने आपल्या सगळ्या पापाचं क्षालन केलेलं आहे, खंडणी भरलेली आहे, आपल्याला तारण आणलेलं आहे. अजूनपर्यंत ज्यांना येशूची ओळख नाही ते अजून ते सॅक्रिफायसेस सगळे बकऱ्याचे आणि कोंबड्याचे अर्पण करतात, जीवदानीला जातात. आपण बघतो गावदेव साजरा करतात आदिवासी. पण ज्यांना ख्रिस्त कळलेलं आहे त्यांना कळलेलं आहे की येशू, जीसस इज द सेवियर वन्स अँड फॉर ऑल. ही डाईड फॉर ऑल. एकदाच आणि सर्व काळासाठी, भूतकाळासाठी, वर्तमान काळासाठी आणि भविष्य काळासाठी त्याने आपल्या पापाची खंडणी भरून दिलेली आहे. आणि तो आपला एकमेव तारणहार आहे. त्याने आपलं तारण केलेलं आहे. तो मध्यस्थ आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मिसामध्ये आपण काय करतो? मिसामध्ये हे माझ्या आठवणीसाठी करा. प्रभू येशूने जे
अर्पण केलं, स्वतःचं बलिदान केलं, त्याची आपण आठवण करतो, त्याचं नूतनीकरण करतो या वेदीवर. पोप फ्रान्सिस सांगतात, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये काय करतो? तो आपले घाय देव बापाला सतत दाखवतो, त्याने ज्या घावाने आणि ज्या बलिदानाने त्याने तारण आणलं ह्या जगामध्ये ते दाखवत असतो. आपण काय करतो जगामध्ये? प्रभू येशूचं मरण जे आहे आणि पुनरुत्थान याची आठवण करतो आणि हे बलिदान देवाला अर्पण करतो की हे तारण आपल्या जीवनामध्ये उतरावं, आपलं तारण व्हावं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जीसस हॅज डाईड वन्स अँड फॉर ऑल. सगळ्या काळासाठी आणि सगळ्यांसाठी तो मेलेला आहे. हिंदूंसाठी मेलेला आहे, वेगवेगळ्या धर्मासाठी तो मेलेला आहे, सगळ्या जगातल्या सगळ्या मानव जातीसाठी तो मेला आहे आणि तो मध्यस्थ आहे. आता मरिया, तिला पण आपण मध्यस्थीने बोलतो, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. येशू ख्रिस्त एकमेव तारणारा आहे. मरिया जगाचं तारण करणारी नाही आहे. ती येशूच्या तारण कार्यामध्ये ती सहयोगी होती, सहकार्य करत होती. तिने तारण नाही केलं, येशूने तारण केलं आहे. ती फक्त सहयोगी होती. पण ती येशूची आई आहे, तिचा येशूकडे प्रभाव आहे. येशू तिचं एकही गाऱ्हाणं नाकारणार नाही, कारण ती त्याच्या तारण कार्यात जन्मापासून आतापर्यंत ती त्याच्याशी सहयोगी आहे, सहभागी झाली होती. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया जी मध्यस्थिनी आहे, मध्यस्थ आहे, ती तारणारी आहे असं नाही आहे. तर आपल्या सगळी गाऱ्हाणं जी आहेत, आपल्या अडचणी आहेत, ती येशूला सांगते, त्याच्याकडे मध्यस्थिनी करते. या पोरांसाठी हे कर येशू. आणि येशू या आईची गाऱ्हाणी जी योग्य असतील तर ती नाकारू शकत नाही. म्हणून आपण या नवेनामध्ये येशूकडे येतो आहोत, मरियेकडे येतो आहोत की तिने आपली गाऱ्हाणी न्यावीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता तुम्ही मला सांगा, मरिया देवी आहे का? काही लोकांना वाटतं ती देवी आहे. मरिया ही कोण आहे? काही काहींना वाटतं की ती इमाज आहे ना, त्याच्यात मरिया आहे असं पण वाटते. हिंदू लोक गणपतीचं प्राणप्रतिष्ठान करतात, तसं आपण करत नाही. आणि त्याच्यामध्ये मरियेचा आत्मा आहे असं नाही आहे. ते इमाज आहे, आपल्याला स्मरण करून देण्यासाठी, प्रार्थनेला सहयोगी होण्यासाठी. मरिया कोण आहे? मग एका बाईला मी विचारलं उतनला की ती दर्या माता आहे, सुकुर माऊली आहे, कोण आहेत त्या बहिणी बहिणी म्हणजे आपल्या श्रद्धेमध्ये कशा ह्या उणिवा आहेत बघा, नाही गैरसमज तयार होतात. त्याच्या बहिणी नाही आहेत. जिकडे जिकडे दर्शन दिलं, गावदालुपेमध्ये दर्शन दिलं, गावदालुपे माता नावाने ओळखली जाते. लुड्सला दर्शन दिलं, लुड्स माता. अशा ज्या गावामध्ये दर्शनं दिली ना, त्यांची अशी ही नावं, जिकडे भक्ती केली जाते तिकडे नाव आहे. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरियेची पूजा आपण करायची का? पूजा फक्त देवाचीच करायची, आराधना फक्त देवाची करायची, ॲडोरेशन फक्त देवाचं करायचं. मरियेची आपण पूजा करत नाही, आपण तिची भक्ती करतो, तिला आदर दाखवतो. येशूची आई आपली आहे आणि ती मध्यस्थीनी करते, आपली गाऱ्हाणी येशूकडे नेते, म्हणून आपण तिच्याकडे हा नवेना करतो आहोत. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण प्रार्थना करूया की माऊलीबद्दलच्या काही संकल्पना आहेत आपल्या मनामध्ये असतील तरी आपण त्या झटकून टाकायला पाहिजे. आणि माऊलीचा जो रोल आहे तारण कार्यामध्ये सहयोगी म्हणून आणि येशूची आई म्हणून आपल्या सगळी गाऱ्हाणी त्याच्याकडे घेऊन जाते ती. आणि ती सगळ्या संतांपेक्षा ती श्रेष्ठ आहे, तिला उंचावलेलं आहे एवढं. मानव जातीमध्ये, मानव्यामध्ये तीच सहाय्यभूत झालेली आहे. म्हणून सगळ्या संतांमध्ये आपण आठवण करतो आणि सांगतो, रक्तसाक्षांची माता
वर्तनसाक्षांची माता, ती सगळ्यांची माता आहे आणि आपली माता आहे. कोणताही माणूस या जगामध्ये एवढा श्रेय जेवढं देवाने मरियेला उंचावलेलं आहे. तिचं स्थान फार मोठं आहे तारण कार्यामध्ये, परंतु ती तारणहार नाही आहे, ती तारण करणारी नाही आहे, तर तारणामध्ये सहयोगी करणारी येशूची आई आहे. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू ख्रिस्त धर्माची शिकवण श्रद्धावंतांनी चांगली समजून घेऊन पाळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबात रोज बायबलचे वाचन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण नियमित उपवास पुनसार असलेल्या धार्मिक आयामाला आपल्या धार्मिक जीवनात स्थान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आईवडिलांनी आपल्या मुलांना कुटुंबात धार्मिक संस्कार करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. आपण बाप्तिस्मामध्ये ख्रिस्ताबरोबर मेलो आहोत. रोज आपण त्यागाचे जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मुख प्रार्थना करूया. मुलांची देणगी मिळावी म्हणून, महापानापासून दूर राहण्यास, आजारी व वृद्ध जणांसाठी. प्रभू परमेश्वरा, तुझ्यासमोर या विनंत्या आम्ही मांडल्या आहेत. आमच्या ह्या जगाच्या आणि समाजाच्या पुष्कळ गरजा आहेत, त्या तुला सगळ्या ठाऊक आहेत. योग्य वेळी त्या पूर्ण कर अशी प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधून आपले बलिदान सर्व शक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे सर्व समर्थ बापा, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या जन्माद्वारे कुमारी मरियेचे तुझ्यावरील प्रेम व तिचे पावित्र्य यांची वाढ झाली. ख्रिस्ताची मानवता आम्हाला आमच्या अशक्तपणात धैर्य देऊ, आम्हाला पापमुक्त करू आणि आमचे अर्पण स्वीकारणीय बनू. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचे स्मरण करताना आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानांबद्दल तुझी स्तुती करावी हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. हे पवित्र पित्या, तुझा महिमा सर्वमान्य आहे. तुझ्या सर्व कृतींतून शहाणपण व प्रेम प्रकट होते. हे मानवाच्या निर्माणकर्त्या प्रभो, तू मानवाला आपल्या प्रतिमेप्रमाणे उत्पन्न केलीस. तुझी सेवा करण्यासाठी व या चराचर सृष्टीवर सत्ता चालविण्यासाठी तू त्याला नियुक्त केलीस. त्याने आज्ञाभंग करूनही तुझी मैत्री गमाविली असताही तू त्याचा त्याग केला नाहीस व मृत्यूची सत्ता त्याचवर चालू दिली नाहीस. तर तुझा शोध घेण्यासाठी व तुला प्राप्त करून घेण्यासाठी तू त्याला सहाय्य केलीस. वारंवार तू मानवाबरोबर करार केलास आणि संदेष्ट्यांद्वारे भाकिते सांगून तू त्याला तारणाची आशा धरायला शिकवलेस. हे पित्या, तू जगावर इतके प्रेम केलेस की काळाची पूर्णता होताच तू आपल्या पुत्राला, एकुलत्या पुत्राला आमचा तारणकर्ता म्हणून पाठविलीस. तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भरूप झाला. कुमारी मरियेपासून जन्मला. पाप सोडून इतर सर्व बाबतीत तो आमच्यासारखा मनुष्य झाला. त्याने गोरगरिबास तारणाची शुभवार्ता, बंदिवानास स्वातंत्र्य आणि शोकग्रस्तास आनंद घोषित केला. तुझी तारण योजना पुरी करण्यासाठी त्याने आपला प्राण अर्पण केला. परंतु मेलेल्यातून उठून त्याने मृत्यूचा नायनाट केला. आम्ही यापुढे स्वतःसाठी
न जगता केवळ त्याच्यासाठी जगावे. म्हणून हे पित्या, त्याने तुझ्याकडून पवित्र आत्म्याला पाठवले, जगातील त्याचे तारणकार्य पुरे करण्यासाठी आणि आम्हाला कृपेची पूर्णता प्राप्त करून देण्यासाठी. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यास त्याने पवित्र आत्म्याचे प्रथम दान दिले. हे पवित्र पित्या, ह्याच पवित्र आत्म्याकडून ही आमची दाने आशीर्वादित कर. या प्रसंगी ही दाने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. त्याने आपल्या शाश्वत कराराचे स्मारक म्हणून ठेवलेले हे महान रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. त्याने जगातील आपल्या स्वकीयांवर शेवटपर्यंत प्रेम केले. आणि हे स्वर्गीय पित्या, तुझ्याकडून जेव्हा तुझा गौरव होण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्यावरील आपले असीम प्रेम त्याने प्रकट केले. त्यांच्याबरोबर भोजन करीत असता त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली, भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे त्याने द्राक्षरसाने भरलेला प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. या श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. हे पित्या, आता आम्ही आमच्या तारणाची पूज्य स्मृती साजरी करतो. ख्रिस्ताचं मरण, त्याचे अधोलोकातील शुभदर्शन, त्याचे विजयी पुनरुत्थान, त्याचे स्वर्गारोहण व तुझ्या उजवीकडील त्याचे सत्तापूर्ण अधिष्ठान, या सर्वांचे आम्ही पूज्य स्मरण करतो. आणि त्याच्या वैभवशाली आगमनाची आतुरतेने वाट पाहत असता सर्व जगाला तारण देणारा व तुला मान्य असा हा त्याच्या शरीराचा व रक्ताचा बली आम्ही तुला अर्पण करतो. हे प्रभो, तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलीवर आपली कृपादृष्टी वळव. या एका भाकरीचे व द्राक्षरसाचे सेवन करणाऱ्या आम्हा सर्वांना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ख्रिस्ताठाई एक शरीर व जिवंत असा स्तुतिमय बली बनव. हे प्रभो, हे बलिदान आम्ही ज्यांच्यासाठी अर्पण करत आहोत त्यांची आठवण कर. विशेष करून आमचे परमगुरू फ्रान्सिस, महागुरू फेलिक्स आणि इतर महागुरू आणि धर्मगुरू यांची आठवण कर. या बलिदानात जे सहभागी होत आहेत, ह्या ठिकाणी जे उपस्थित आहेत व प्रामाणिकपणे जे तुझा शोध घेत आहेत, त्यांची व तुझ्या भक्तजनांची आठवण कर. ख्रिस्ताठाई जे मरण पावले आहेत व ज्यांची धर्मनिष्ठा केवळ तुलाच ठाऊक आहे, अशा सर्व मरण पावलेल्या लोकांची आठवण कर. हे दयाळू पित्या, देवमाता धन्यकुमारी मर्या तुझे प्रेषित व सारे संतगण यांच्याबरोबर आम्हा सर्वांना तुझ्या स्वर्गीय सुखाचे वारसदार कर. म्हणजे सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझ्या स्वर्गीय राज्यात तुझा महिमा नित्य गात राहू. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव.
प्रभू भोजन स्वीकारण्या अगोदर प्रभू येशूने शिकवलेली आमचे बापा प्रार्थना आपण बोलूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येवो. आमची रोजची आणि जसे हे प्रभो, सर्व वाईटांपासून तू आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त मंडळाच्या श्रद्धेकडे पहा. त्याला तू आपल्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुमच्यासह सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. पहा हा ख्रिस्त, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, कुमारी मरियेचा सन्मान करीत असता आम्ही हा पवित्र संस्कार आनंदाने साजरा करतो आणि तुझ्या दयेची याचना करतो. तिचा विश्वास व प्रेम तुझ्या तारणकार्यात अधिक विश्वासूपणे सहभागी होण्याकरिता आम्हाला स्फूर्तिदायक ठरो. ही प्रार्थना मी त्याच प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. नवेन वेलिंगटनी मातेच्या नवेण्याची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रेक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहे. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्या जवळ ठेवतो. जर या आमच्या विनंत्या आत्म्यासाठी योग्य असतील तर आम्हाला मिळवून दे. जर या आमच्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती सांगावी. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. येशूच्या जन्मावेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेण्याची प्रार्थना करीतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या ती नमो कृपापूर्ण मरिये ह्या प्रार्थनेचा स्वीकार कर. देवाच्या पवित्र माते संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करतो.
नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे. हे आमच्या पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्याई मुले तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे आरोग्यदायी वेलिंकनी माते, अंतिम गीत. जा तुम्हाला पाठविण्यात येत आहे.